तुमच्याकडे एक शिलाई मशीन आहे, तुम्हाला ती चालवता येते, तुमच्या हाताला काम नाही, तर तुम्ही फक्त 10 मिनिटात 50 ते 100 रुपये कमवू शकता, तेही तुमच्या घरात बसून. या ठिकाणी अखंड फॅब्रिक मी घेतलेला आहे, तुम्ही 2 तुकड्यामध्ये घेऊ शकता. मध्ये टाकण्यासाठी फॉर्मशीट घेतले आहे, तुम्ही इथे कतरांचा सुद्धा वापर करू शकता. तुम्ही कोणत्याही फॅब्रिकचा इथे आतमध्ये टाकण्यासाठी वापर करू शकता. चारही बाजू बंद करून घेतल्या. आता बाजू बंद केल्यानंतर तिरप्या लाईन ओढून घेतल्या आणि त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत. पूर्ण लाईन अशा पद्धतीने स्टिच करायच्या जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता याच्याविरुद्ध पुन्हा तिरप्या लाईन ओढायच्या, अशा चॉकने मार्क करून घ्यायच्या. यात तुम्ही अंदाजे सुद्धा करू शकता. आपल्याला तिथे फक्त एक बॉक्स तयार करायचे, म्हणजे तिथे एक छान डिझाईनसारखा आकार येईल. आता तुम्ही ग्रीन कलरचं फॅब्रिक आहे त्याच्याविरुद्ध सुद्धा धागा घेऊ शकता. दुसऱ्या कलरचा, व्हाईट कलरचा सुद्धा घेऊ शकता, म्हणजे तो सहज दिसेल आणि आपली डिझाईनसुद्धा सहज दिसेल. अशा तिरप्या लाईन दोन्ही बाजूला ओढून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही बॉक्सच्या आकाराची डिझाईन आपली दिसत आहे. या ठिकाणी नंतर आपण पायपिंगसाठी पट्टी घेतलेली आहेत. तुम्ही कोणत्याही कलरची घेऊ शकता. विरुद्ध कलर घ्यायचा आहे म्हणजे ती उठून दिसेल. तर खालच्या बाजूला पट्टी ठेवलेली आहेत, वरच्या बाजूला फोल्ड करायची, म्हणजे आपल्याला एक मोठी पायपिंग बनवायची आहे. पट्टी तुम्ही मोठीच बनवायची आहे, म्हणजे ते आसन किंवा पायदान अगदी सुरेख दिसेल. आता दुसरी पट्टी बनवताना खालच्या बाजूला फोल्डिंग करून कपडा थोडासा शिल्लक ठेवायचा आहे, म्हणजे पहिल्या पट्टीचा कपडा बाहेर दिसणार नाही आणि ती फिनिशिंगसुद्धा छान येईल. अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही. तिसरी पट्टी मी ठेवताना थोडीशी मोठी समोर ठेवलेली आहेत आणि अशा पद्धतीनं तिला फोल्डिंग करायची आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण पट्टी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर याचं सेलिंग कुठं करायचं, तुम्ही तुमच्या सोसायटीत करू शकता, एखाद्या स्टोरवाल्याला करू शकता, किंवा गावचा बाजार भरत असेल तिथे तुम्ही याची सेलिंग करू शकता. भरपूर सारे आठवड्याभराचे भरपूर सारे तयार करायचे आणि तुम्ही ते सेल करायचे आहे. बघा मैत्रिणींनो, कामाची लाज नाही, आपण चोरी करत नाही, आपण कष्टच करत आहोत. तर हे समजूनच तुम्ही तुमचा बिझनेस करायचा आहे. छोट्यातून मोठी सुरुवात करायची. तशा पद्धतीचे आसन खूप चालतात आणि पावसाळ्यात हे सुकतासुद्धा पटकन. तुम्ही स्वतः अगोदर यूज करून बघा आणि नंतरच हे बनवा आणि सेलिंग करा. धन्यवाद.